Hello students, we are studying the fifth chapter of science inside the atom. In the last video we have studied three theories: Dalton's theory, Thomson's theory and Rutherford's atomic theory related to atom. Now some questions are asked here. Which discovery did point out that an atom has internal structure? तुम्ही अभ्यास केलेला असेल त्यानुसार इथं काही प्रश्न विचारलेले आहेत. म्हटलेले आहेत की कुठल्या डिस्कवरीनुसार ॲटमला हे इंटरनल स्ट्रक्चर असते. तर आपल्याला माहिती आहे की डाल्टननुसार ॲटम इज द सिंगल स्पेरिकल पार्टिकल, देर इज नो इंटरनल स्ट्रक्चर. थॉम्सन्सनुसार पॉझिटिव्ह चार्ज आर डिस्ट्रीब्युटेड होमोजिनियसली आणि इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन इट. ॲज पर द रुदरफोर्ड, positive charge is concentrated at the nucleus and electrons are revolving around this nucleus. यानुसार जर आपण विचार केला तर थॉम्सन आणि रुदरफोर्ड यांनी इंटरनल स्ट्रक्चर काही प्रमाणात एक्सप्लेन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सॉलिड ॲटम इन डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी अँड थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. What is the difference between solid atom in Dalton's atomic theory? तर डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीनुसार ॲटमला इंटरनल स्ट्रक्चरच नाही आहेत, ते फक्त एक स्पेरिकल बॉल शेप स्ट्रक्चर आहेत ॲटमचं असं म्हटलेलं आहे. आणि थॉम्सननुसार इलेक्ट्रॉन्स दॅट इज द निगेटिव्ह चार्ज अँड प्रोटॉन्स दॅट इज द पॉझिटिव्ह चार्ज आर डिस्ट्रीब्युटेड through the distributed overall in spherical structure असं म्हटलेलं आहे. पुढं म्हटलं आहे की एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज इन थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल अँड रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. तेच आपण पाहून राहिलो की पॉझिटिव्ह चार्ज हा डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द स्पियर असं थॉम्सन म्हणतो आणि रुदरफोर्डनुसार पॉझिटिव्ह चार्ज इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट दी सेंटर दॅट इज ॲट द न्यूक्लियस. पुढं म्हटलेलं आहे की व्हॉट इज द पॉईंट डिफरन्स बिटवीन द प्लेस ऑफ द इलेक्ट्रॉन इन द ॲटॉमिक मॉडेल ऑफ थॉम्सन अँड रुदरफोर्ड. थॉम्सननुसार इलेक्ट्रॉन्स हे एम्बेडेड झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. ज्या पद्धतीनं प्लम पडिंगमध्ये ड्रायफ्रूट्स हे टाकलेले असतात त्या डिशमध्ये, अगदी त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉन्स हे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. रुदरफोर्डनुसार इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या भोवताल रिव्हॉल्व होतात असं सांगितलेलं आहे. व्हॉट इज द थिंग विच इज प्रेझेंट इन द रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल अँड नॉट प्रेझेंट इन डाल्टन्स अँड थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. कुठली गोष्ट ही रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये आहेत आणि जी डाल्टन आणि थॉम्सनमध्ये नाही आहे. तर आपण स्पष्टपणे फरक लिहू शकतो की डाल्टनने इंटरनल स्ट्रक्चर एक्सप्लेन केलेलं नाही, रुदरफोर्डने सांगितलेलं आहेत की पॉझिटिव्ह चार्ज हे सेंटरला आहेत आणि इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होतात. त्याचप्रमाणे जर आपण कंपॅरिझन केलं थॉम्सनसोबत तर रुदरफोर्डनुसार इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होतात, थॉम्सननुसार इलेक्ट्रॉन्स हे अगदी एम्बेडेड झालेले आहेत, म्हणजे ते स्टेबल आहेत असं म्हटलेलं आहे. आता या तिघांनी आपापली मतं मांडली. त्यामध्ये दुरुस्त जर आपण पाहिलं तर रुदरफोर्डची मतं ही सर्वात ॲटमच्या ॲक्च्युअल स्ट्रक्चरशी मिळती जुळती आहेत. पुढं पहा काय म्हटलेलं आहेत की ॲन एस्टॅब्लिश्ड लॉ ऑफ फिजिक्स ॲन इलेक्ट्रिकली चार्ज बॉडी इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट, इट्स एनर्जी डिक्रीजेस. म्हणजे एखादा इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल जर रिव्हॉल्व होत असेल तर त्याची एनर्जी हळूहळू डिक्रीज होते असा फिजिक्सचा नियम, भौतिकशास्त्राचा नियम सांगतो. मग त्यानुसार जर विचार केला तर अकॉर्डिंग टू धिस लॉ ॲटम डिस्क्राइब्ड इन द रुदरफोर्ड मॉडेल्स टर्न्स आउट टू बी अनस्टेबल. याच्यानुसार
ॲटम हा अनस्टेबल आहे रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार. मात्र इन रिॲलिटी हाऊएव्हर ऑल ॲटम एक्सेप्ट रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम आर स्टेबल. मात्र रिॲलिटी काय आहे, सर्व ॲटम हे स्टेबल असतात. रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम जर आपण सोडले तर बाकी सर्व ॲटम हे स्टेबल असतात. आता रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स कोणते, तर ज्यापासून ज्याला आपण म्हणतो की जसं थोरियम आहेत, युरेनियम आहेत, ज्यापासून रेडिओ ॲक्टिव्ह रेज रिलीज होतात, असे जे ॲटम सोडले तर बाकीचे जे ॲटम्स आहेत कॅल्शियम, कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे सर्व कसे आहेत, स्टेबल आहेत. धिस shortcoming of the Rutherford's atomic model was removed by the atomic model put forth by the Niels Bohr in the year 1913. हाच जो दोष आहे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमधला, तो नील्स बोर यांनी दूर केलेला आहे 1913मध्ये. रुदरफोर्ड यांनी आपलं मॉडेल कधी मांडलेलं होतं, 1911मध्ये. नील्स बोर यांनी आपलं मॉडेल मांडलेलं आहे 1913मध्ये, म्हणजे 2 वर्षानंतर. तर नेमकं बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल नेमकं काय म्हणतं ते जर आपण या ठिकाणी पाहू. इन द इयर 1913 डॅनिश सायंटिस्ट नील्स बोर एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ द ॲटम बाय पुटिंग फोर्थ स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. द इम्पॉर्टंट पॉस्च्युलेट्स ऑफ द बोर्स ॲटॉमिक मॉडेल आर ॲज फॉलोज. म्हणजे काही गोष्टी ज्या नील बोर्स यांनी सांगितलेल्या, ज्या एक्सप्लेन केल्या की ॲटम हा स्टेबल असतो आणि ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस आणि न्यूक्लियस भोवती जे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात ते वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये, वेगवेगळ्या कक्षेमध्ये रिव्हॉल्व होतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते ऑर्बिट हे स्टेबल आहेत, त्याची एनर्जी लेवल ही स्टेबल आहेत असं आपल्याला म्हटलेलं आहे. ज्या पद्धतीनं सूर्याभोवती वेगवेगळे जे प्लॅनेट्स जे आहेत हे जसे रिव्हॉल्व होतात वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये, या सर्वांचं ऑर्बिट वेगवेगळं आहे, अगदी त्याच पद्धतीने ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असतो आणि इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होतात. तर वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स हे म्हणजे वेगवेगळे म्हटल्यापेक्षा असे वेगवेगळ्या कक्षा आहेत आणि ते वेगवेगळ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होतात. हे नील्स बोर यांनी सांगितलेले आहेत. त्यांनी सांगितलेले काही जे पॉस्च्युलेट्स आहेत, काही जे अंदाज व्यक्त केलेले आहेत ॲटमच्या स्ट्रक्चर संदर्भात, ते जरा पाहू आपण. काय म्हटलेलं आहे त्यांनी, द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस lie in the concentric circular orbit at certain distance from the nucleus. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार आता त्यांनी जे एक्सप्लेन केले स्ट्रक्चर आहे ते पहा. हे जे आपल्याला दाखवत आहेत प्लसचं चिन्ह जे दिसत आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे तो, आणि त्यानंतर 1 जो के शेल आहेत, त्यानंतर एल शेल, त्यानंतर एम शेल आणि नंतर एन शेल. म्हणजे आपल्याला सर्कल्स यामध्ये दिसतात. सेंटरला न्यूक्लियस आहेत जो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि नंतर त्याच्या भोवताल हे सर्कल्स आपल्याला दिसतात. हे असे सर्कल आहेत की ज्या सर्कलचा सेंटर हा एकच आहे, मात्र प्रत्येक सर्कलची रेडियस जी आहेत ती वेगवेगळी आहेत. अशा सर्कलला कॉन्सेंट्रिक सर्कल म्हटलं जातं, समकेंद्री वर्तुळे असं मराठीमध्ये म्हटलं जातं. तर नील बोर्स यांच्या म्हणण्यानुसार, हे नील बोरचं त्यांचं चित्र आहेत, यांच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रॉन्स हे या वेगवेगळ्या कक्षांमध्ये, कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत, त्या वेगवेगळ्या कक्षा आहेत, या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होतात. त्या प्रत्येक कक्षेला, त्या प्रत्येकाला नावं दिलेली आहेत, के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल. या फिगरवरून ते एक्सप्लेन होतं. आणि हे सर्व हे जे शेल्स आहेत हे कशा आहेत, तर हे कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे नील बोर्स यांच्या म्हणण्यानुसार. त्यानंतरचं दुसरं पॉस्च्युलेट त्यांनी असं म्हटलं आहे की एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन्स इज कॉन्स्टंट व्हाईल इट इज इन द पर्टिक्युलर ऑर्बिट. हे जे वेगवेगळे ऑर्बिट आता आपण पाहिले, के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल, तर हे जे ऑर्बिट आहेत ह्या वेगवेगळ्या ऑर्बिटची एनर्जी वेगवेगळी आहेत.
मात्र त्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉनची एनर्जी ही कॉन्स्टंट असते. के शेलमध्ये जर इलेक्ट्रॉन असतील तर त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी सारखी. एल शेलमध्ये जर इलेक्ट्रॉन्स असतील तर त्या एल शेलमधल्या सर्व इलेक्ट्रॉन्सची एनर्जी ही सारखी, असं यांनी म्हटलेलं आहे. पुढं म्हटलेलं आहे की व्हेन ॲन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम इनर ऑर्बिट टू द आउटर ऑर्बिट इट ॲब्सॉर्ब्स एनर्जी इक्वल टू द डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल, and when it jumps from outer orbit to the inner orbit it emits the energy equal to the difference of the energy level. पहा एनर्जी लेवल म्हणजे काय, तर ह्या वेगवेगळ्या शेल्स आहेत. के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल. इथे जर आपण पाहिलं के शेल हा सर्वात इनर ऑर्बिट आहेत, याची एनर्जी कमी आहेत. यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स असतील, ह्या शेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स असतील, समजा याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तर या दोन्ही इलेक्ट्रॉनची एनर्जी सारखी. त्यानंतर एल शेल हा आहेत, एल शेल आपल्याला दिसतं. त्यानंतर एम शेल आणि एन शेल, म्हणजे जसं आपण के शेलपासून एल एम एनकडे जाऊ तसे ऑर्बिट जे आहेत हे आउटर ऑर्बिट होत जातात. इनर ऑर्बिट कोणता आहे यामधला, के शेल, आणि आउटर ऑर्बिट जो आहेत हा सर्वात आउटर मोस्ट ऑर्बिट आहेत हा एन शेल. प्रत्येकामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि या इलेक्ट्रॉनची एनर्जी त्या शेलमधली एनर्जी सारखी असते. मात्र जेव्हा ते इलेक्ट्रॉन्स इनर ऑर्बिटमधून आउटर ऑर्बिटमध्ये जाईल, म्हणजे के शेलमधून एखादा जर इलेक्ट्रॉन एल शेलमध्ये जात असेल, आपण समजून घेऊ, ठीक आहे, तर त्यावेळी तो इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. तर केवढी एनर्जी ॲब्सॉर्ब करतो तो, त्या के शेल आणि एल शेलमधल्या एनर्जीतला जेवढा डिफरन्स असेल. पहा, के शेलची समजा एनर्जी आपण असं समजण्यासाठी 10 जूल आहेत आणि एल शेलची एनर्जी समजा 15 जूल आहेत. तर मग यांचा के शेलमधून जेव्हा इलेक्ट्रॉन एल शेलमध्ये जाईल तर त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन हा के शेलमधून एल शेलमध्ये जात असताना तो इलेक्ट्रॉन जो आहे तो एनर्जी 5 जूल एवढी एनर्जी जास्त मिळवेल. आणि ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन एल शेलमधून के शेलमध्ये जाईल, म्हणजे आउटरमधून इनर ऑर्बिटमध्ये जाईल, त्यावेळी तो आपली एनर्जी रिलीज करेल, इमिट करेल. आणि एनर्जी आपली रिलीज करणं म्हणजे काय, जो करेल तो आपल्याजवळची एनर्जी नष्ट करेल, कमी करेल आणि नंतर पुन्हा के शेलमध्ये येऊन जाईल. म्हणजे जेव्हा तो इनरमधून आउटरमध्ये जातो तेव्हा एनर्जी मिळवतो, गेन करतो, आणि जेव्हा तो आउटरमधून इनरमध्ये जातो तेव्हा आपली एनर्जी तो लूज करतो, गमावतो इलेक्ट्रॉन. असं नील बोर्स यांनी एक्सप्लेन केलेलं आहेत. त्यानंतर हे आता आपण त्यांचे पॉस्च्युलेट्स अभ्यासले. आता इथे एक अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे डू यू नोमध्ये. हा प्रयोग तुम्ही घरी पण करू शकता. म्हटलेलं आहे की व्हेन टेबल सॉल्ट म्हणजे सोडियम क्लोराईड इज थ्रोन ऑन द LPG गॅस स्टोव फ्लेम इमिजिएटली येलो स्पार्क फॉर्म्स ऑन दॅट प्लेस. म्हणजे जर समजा तुम्ही मीठ घेतलं, सोडियम क्लोराईड म्हणजे काय झालं, ते टेबल सॉल्ट झालं. हे जर आपला कॉमन सॉल्ट आहेत, म्हणजे जे आपल्या खाण्यामध्ये वापरणारं मीठ जे आहेत, हे जर तुम्ही समजा गॅस जळणाऱ्या गॅसवरती अगदी थोडं थोडं वरून टाकलं तर त्यावेळेस तुम्हाला फ्लेम दिसतील, येलो फ्लेम. आपला येलो फ्लेम म्हटल्यापेक्षा त्या फ्लेमवरती जर तुम्ही ते मीठ टाकलं, जळणाऱ्या त्या ज्योतीवरती जर तुम्ही मीठ टाकलं तर तुम्हाला येलो स्पार्क होताना दिसेल, म्हणजे अगदी पिवळ्या रंगाचा स्पार्क झालेला दिसेल मीठ टाकल्याबरोबर. दुसरं एक्झाम्पल म्हटलेलं आहे की इफ सोडियम मेटल पुट इन द वॉटर. हा प्रयोग आपण करू शकत नाही कारण आपण सोडियम मेटल जो आहे, सोडियम हा मेटल आहे, हा मेटल आपल्याला असं काही मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही आणि हा अतिशय ज्वलनशील असा मेटल आहे. तो अगदी आपण पाण्यामध्ये जर टाकला किंवा हवेमध्ये जरी ठेवला तरी तो पेटतो. तर अशा वेळेस सुद्धा तो येलो
कलरची फ्लेम तयार करतो, म्हणजे येलो कलरचा आपल्याला दिसतो. तिसरं म्हटलेलं आहे की ऑन रोड सोडियम व्हेपर लॅम्प गिव्ज येलो कलर लाईट. येलो कलरचा लाईट आपल्याला जर समजा आपण तो सोडियम व्हेपर लॅम्प जळवला तर त्यामधून सुद्धा येलो कलरचा लाईट निघतो. हे तीनही उदाहरणांवरून आपल्या काय लक्षात येते तर सोडियम जो मेटल आहे तो आपली एनर्जी सुरुवातीला गेन करतो. त्या सोडियम ॲटममधले इलेक्ट्रॉन्स जे आहेत तो पहिल्यांदा आपली एनर्जी गेन करतो आणि नंतर पटकन एनर्जी लूज करतो. ज्यावेळेस तो एनर्जी लूज करतो त्यावेळेस त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जेव्हा तो लूज करतो त्यावेळी ते लूज केलेली एनर्जी, गमावलेली एनर्जी ते आपल्याला कोणत्या स्वरूपामध्ये दिसते तर ते येलो फ्लेमच्या संदर्भात किंवा येलो स्पार्कच्या संदर्भात आपल्याला दिसते. फ्रॉम ऑल द अबाव एक्झाम्पल द इलेक्ट्रॉन ऑफ द सोडियम ॲब्सॉर्ब द एनर्जी अँड गोज टू द आउटर मोस्ट शेल. लक्षात घ्या, अशा वेळेस इलेक्ट्रॉन्स हा आउटर मोस्ट शेल बाहेरच्या शेलमध्ये जातो, एनर्जी ॲब्सॉर्ब करतो अँड कम बॅक टू द इनर शेल. मग पुन्हा बाहेरच्या शेलमधून हा आतल्या शेलमध्ये जातो. आपण आता आतले बाहेरचे शेल अभ्यासलेले आहेत चित्रावरून, ठीक आहे. तर तो पहिल्यांदा जेव्हा बाहेरच्या शेलमध्ये जातो तेव्हा एनर्जी मिळवतो आणि जेव्हा अजून बाहेरमधून आतल्या शेलमध्ये जातो तेव्हा एनर्जी गमावतो. आणि जेव्हा एनर्जी गमावतो त्यावेळेस धिस डिफरन्स इज सिमिलर टू द एनर्जी ऑफ द येलो लाईट. ती एनर्जी गमावणं म्हणजे ती लाईटच्या स्वरूपात असते. जेवढी तो येलो लाईटची जेवढी एनर्जी तो गमावतो तेवढा तो फरक जो आहे दोनही शेलमधल्या एनर्जीचा जो फरक आहे तेवढी एनर्जी तो इलेक्ट्रॉन गमवत असतो. देअरफॉर इन अबाव एक्झाम्पल सेम स्पेसिफिक येलो लाईट इमिटेड, असं आपल्याला यावरून लक्षात येतं. हे स्ट्रक्चर आहेत जे आपण आधीच अभ्यासलं. त्यानंतर पुढं पाहू आपण काय म्हटलेलं आहे. सम मोर ॲटॉमिक मॉडेल वॉज पुट फोर्थ आफ्टर द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. ज्या पद्धतीने डाल्टन, नंतर थॉम्सन, नंतर रुदरफोर्ड आणि आत्ताच अभ्यासलेलं नील बोर्सचं मॉडेल, अशा वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे मॉडेल अभ्यासले. ॲटॉमिक स्ट्रक्चर वॉज स्टडीड ॲट डेप्थ विथ ॲडेंट ऑफ द न्यू ब्रांच ऑफ द सायन्स कॉल्ड द क्वांटम मेकॅनिक्स. अशा वेगवेगळ्या सायंटिस्टने डीप असा ॲटमचा अभ्यास केलेला आहे, अगदी सखोल अभ्यास केलेला आहे आणि त्याची एक सायन्सची ब्रांच बनलेली आहेत. जसे वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अगदी या पद्धतीने एक ब्रांच आहेत सायन्सची, ती म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स. आणि या क्वांटम मेकॅनिक्स या ब्रांचमध्ये ॲटमचा संपूर्ण अभ्यास केला जातो. विथ ऑल दोज सम वेल ॲक्सेप्टेड फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर्स आर ॲज फॉलोज. आणि त्या क्वांटम मेकॅनिक्स या ब्रांचनुसार ॲटमचा डिटेल जो अभ्यास केलेला आहे त्या संदर्भात काही माहिती आता आपण घेऊ. आपल्याला माहीत आहे की ॲटममध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल कोणते आहेत? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. एकेकाचा अभ्यास आपण व्यवस्थित करू. ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲन ॲटम इज फॉर्म फ्रॉम द न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. कोणताही ॲटम असो, ठीक आहे. तो ॲटम कसा बनलेला आहे? ॲटम बनलेला आहे न्यूक्लियसपासून आणि न्यूक्लियसच्या भोवताल असलेला एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट, म्हणजे न्यूक्लियस सोडून उरलेला पार्ट, अशा दोन पार्टपासून ॲटम बनलेला आहे. दीज कंटेन 3 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल. आणि त्यामध्ये 3 प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल असतात. न्यूक्लियॉन्स, ज्यामध्ये पहिल्यांदा आपण न्यूक्लियसचा अभ्यास करू. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज्ड. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. लक्षात घ्या, हा जो ॲटम आहे, ॲटमच्या सेंटरला जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज्ड ॲटम असतो, ज्याला आपण प्रोटॉन म्हणतो. आणि जे खरं त्या ॲटमचं जे संपूर्ण मास आहेत, वस्तुमान आहेत, वजन आहेत, ते कुठे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे तर ते सगळं न्यूक्लियसला, म्हणजे न्यूक्लियसमधल्या
न्यूक्लियॉन्सचा जे वजन असते ते त्या ॲटमचं वजन आहे असं मानलं जातं. न्यूक्लियस कंटेन 2 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स टुगेदर कॉल्ड न्यूक्लियॉन्स. लक्षात घ्या, सेंटरला न्यूक्लियस आणि सेंटरच्या भोवताल एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. सेंटरला जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये इलेक्ट्रॉन्स हे वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतात. ठीक आहे. सेंटरमध्ये म्हणजे न्यूक्लियसमध्ये असणारे जे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत ते 2 प्रकारचे आहेत. पहिला प्रकार प्रोटॉन आणि दुसरा प्रकार न्यूट्रॉन. प्रोटॉन हे पॉझिटिव्ह चार्ज असतात, न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात. ठीक आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला एकत्रितपणे न्यूक्लियॉन्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? न्यूक्लियॉन्स म्हटलं जातं. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर 2 टाइप्स ऑफ द न्यूक्लियॉन्स. पहिल्यांदा पाहू प्रोटॉन. प्रोटॉन पहा कसा रिप्रेझेंट केला आहे तर स्मॉल पी ने रिप्रेझेंट केलेला असतो. प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू प्रोटॉन इन इट. लक्षात घ्या, पॉझिटिव्ह चार्ज जो असतो न्यूक्लियसमध्ये तो प्रोटॉनमुळे असतो. अ प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल पी. हे आपण आताच पाहिलं. ईच प्रोटॉन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. प्रत्येक प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो ऑफ +1e. ठीक आहे. 1e म्हणजे काय तर 1.6 × 10⁻⁻19 कुलोम्ब. म्हणजे एक प्रोटॉन जो आहे त्या प्रोटॉनवरती चार्ज केवढा असतो, तो पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणून प्लस चिन्ह आहे. चार्ज किती असतो तर 1.6 × 10⁻⁻19 कुलोम्ब. आपल्याला माहिती आहे चार्जचं युनिट आपण आधीच शिकलेलो आहोत, कुलोम्ब. ठीक आहे. मग एका प्रोटॉनवरती चार्ज केवढा असतो तर तो असतो 1.6 × 10⁻⁻19 कुलोम्ब. एवढा छोटा चार्ज असतो. मला एक माहिती असेल 10⁻⁻1 10⁻⁻2 म्हणजे काय, हा फरक आपण शिकलेलो आहोत. 10⁻2 म्हणजेच काय होते 100. 10⁻1 म्हणजे 10. 10⁻0 म्हणजे 1. 10⁻⁻1 म्हणजे 0.1. 10⁻2 म्हणजे 0.01. तर तुम्ही आता विचार करा 10⁻⁻19 म्हणजे 0.00000019 वेळेस नंतर 1. एवढा कमी चार्ज एका प्रोटॉनवरती असतो, मात्र तो चार्ज पॉझिटिव्ह असतो. व्हेन टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज एक्सप्रेस्ड. पहा काय म्हटलेलं आहे तिथे, व्हेन टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस is expressed in the unit E. Its magnitude is equal to the number of proton in the nucleus. आता एका प्रोटॉनवरचा चार्ज 1.6 × 10⁻⁻19 कुलोम्ब. जर समजा 2 प्रोटॉन असतील तर तो चार्ज × 2 करून टाकायचं वरच्या जो आता आकडा आहे 1.6 × 10⁻⁻19 ला. 3 असतील तर 3 ने मल्टिप्लाय करायचं, 10 असतील तर 10 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे जेवढे प्रोटॉन तेवढ्याला आपल्याला चार्ज किती आहे ते मिळतं. त्यानंतर द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट. लक्षात घ्या, एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर कशाला, जसं आपण म्हणतो की कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. असं का म्हणतो आपण, कारण कार्बनच्या ॲटममध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये 6 प्रोटॉन आहेत म्हणून कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6. ऑक्सिजनमध्ये असे 8, ऑक्सिजनच्या ॲटममध्ये सेंटरला न्यूक्लियसला 8 प्रोटॉन असतात म्हणून ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती तर 8. आणि हा जो ॲटॉमिक नंबर आहे हा कशाने रिप्रेझेंट केला जातो, कशाने डिनोट केला जातो तर तो कॅपिटल झेडने. झेड mass of one proton is approximately 1 mu, that is the 1 Dalton असं वाचलं जातं त्याला. एका प्रोटॉनचं वजन. आतापर्यंत आपण प्रोटॉनचा चार्ज अभ्यासला. एका प्रोटॉनवर चार्ज किती तर 1.6 × 10⁻⁻19 कुलोम्ब.
एका प्रोटॉनचं वजन किती, तर 1 डाल्टन. ठीक आहे, आता हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. त्यानंतर पाहू आपण न्यूट्रॉन एन. पुढचा आता आपण सब ॲटॉमिक पार्टिकल अभ्यासू. 3 अभ्यासायचे आहेत आपल्याला, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन अभ्यासलं, आता अभ्यासू न्यूट्रॉन. काय म्हटलेलं आहे, न्यूट्रॉन इज अन इलेक्ट्रिकली न्यूट्रल. न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज नसतो आणि म्हणून त्याचं नाव सुद्धा न्यूट्रल असतो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे न्यूट्रॉन. त्यावरती ना पॉझिटिव्ह चार्ज ना निगेटिव्ह चार्ज, म्हणून तो न्यूट्रल असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. ठीक आहे. अँड इज डिनोटेड बाय सिम्बॉल एन. जसं प्रोटॉन हा कशाने रिप्रेझेंट केला जातो, स्मॉल पी ने. न्यूट्रॉन हा रिप्रेझेंट केला जातो स्मॉल एन ने. द नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एन. ॲटॉमिक न्यूक्लियाय ऑफ ऑल एलिमेंट्स एक्सेप्ट हायड्रोजन विथ ॲटॉमिक मास 1 डाल्टन कंटेन न्यूट्रॉन. लक्षात घ्या, म्हणजे सर्वच एलिमेंटच्या ॲटममध्ये न्यूट्रॉन सुद्धा असतो. फक्त हायड्रोजन नावाचा असा एक ॲटम आहे की ज्यामध्ये आपलं हायड्रोजन नावाचा जो ॲटम आहे, त्या हायड्रोजनच्या ॲटममध्ये न्यूट्रॉन नसतो. आलं की नाही लक्षात. द मास ऑफ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन. लक्षात घ्या, प्रोटॉनचं मास किती आहे, 1 डाल्टन. त्याचप्रमाणे न्यूट्रॉनचं सुद्धा, एका न्यूट्रॉनचं मास सुद्धा किती आहे, 1 डाल्टन, विच इज ऑलमोस्ट इक्वल टू दॅट ऑफ प्रोटॉन. त्यानंतरचा एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. आता आपण प्रोटॉन अभ्यासला, न्यूट्रॉन अभ्यासला. आता आपण न्यूक्लियसच्या बाहेर येऊ. न्यूक्लियसच्या बाहेर काय आहेत, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. वेगवेगळे ऑर्बिट आहेत, वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. पाहू आता. The extra nuclear part in the atomic structure includes the electrons revolving around the nucleus. आता त्या एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. हे आपण त्या नील बोर्स यांच्या मॉडेलनुसार पाहिलेलं आहे. आणि त्या कॉन्सेंट्रिक सर्कल, कॉन्सेंट्रिक ऑर्बिट्स हे सुद्धा अभ्यासलं. ठीक आहे. तर काय असतं, त्या न्यूक्लियसच्या बाहेर एक एम्प्टी स्पेस असते आणि त्या एम्प्टी स्पेसमध्ये वेगवेगळे ऑर्बिट असतात, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होत असतात. पुढं पाहू आता आपण इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन ई मायनस असं रिप्रेझेंट केलं जातं. इलेक्ट्रॉन इज द निगेटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल अँड इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ई मायनस. ईच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज 1 -1 ई. मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ द हायड्रोजन ॲटम. पहा, एका प्रोटॉनचं जेवढं वजन आहे किंवा एका हायड्रोजन ॲटमचं जेवढं वजन आहे त्याच्या 1800 पट, 1800 पट म्हणजे 1800 पट वजन एका इलेक्ट्रॉनचं कमी असतं. म्हणजेच ते निग्लिजिबल आहेत असं आपण मानतो. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनचं वजन आपण कन्सिडरच करत नाहीत. जसं प्रोटॉनचं वजन 1 डाल्टन असं कन्सिडर केलं जातं. वजन म्हटल्यापेक्षा आपण म्हणू मास. ज्या पद्धतीने न्यूट्रॉनचं मास सुद्धा 1 डाल्टन कन्सिडर करतो, इलेक्ट्रॉनचं वजन हे त्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं जे वजन आहेत यांच्यापेक्षा 1800 पटीने छोटा आहेत. म्हणजे ते किती कमी असेल याचा तुम्ही अंदाज करा. म्हणून ते निग्लिजिबल मानलं जातं. म्हणजे ते त्याचा आपण विचारच करत नाही, त्याला कुठं कन्सिडरच करत नाही. इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट रिव्हॉल्व इन द डिस्क्रीट ऑर्बिट्स. वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात अराउंड द न्यूक्लियस. हे आपण नील बोर्स मॉडेलमध्ये पाहिलेलं आहे. द ऑर्बिट्स बिंग 3 डायमेन्शनल इन नेचर. आणि त्याचं ऑर्बिट जे आहेत हे 3 डायमेन्शनल आहेत, लक्षात घ्या. म्हणजे जसं स्पियर हा 3 डायमेन्शनल फिगर आहे, सर्कल ही 2 डायमेन्शनल फिगर आहे. म्हणजे चेंडू म्हटलं तर तो 3 डायमेन्शनल फिगर आहेत आणि बांगडी म्हटलं तर ती 2 डायमेन्शनल फिगर आहेत. बरोबर आहेत की नाही. तर आपला हा जो ॲटम आहे हा ॲटम 3 डायमेन्शनल फिगर आहेत. तो सर्कल सारखा चापट नाही आहे, तो अगदी चेंडूसारखा भरीव फुगीर असा आहे. ठीक आहे. अ टर्म शेल इज यूज्ड इन्स्टेड ऑफ द टर्म ऑर्बिट. ऑर्बिट
शेललाच जे वेगवेगळे कक्षा आहेत त्याला शेल सुद्धा म्हटलं जातं. द एनर्जी ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इज डिटरमाइंड बाय द शेल इन व्हिच इट इज प्रेझेंट. इलेक्ट्रॉनची एनर्जी ही कशी कन्सिडर केली जाते, तर तो इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटमध्ये आहेत यावरून ती कन्सिडर केली जाते. अगदी न्यूक्लियसच्या जवळ असणारा जो इलेक्ट्रॉन जो आहे, अगदी न्यूक्लियसच्या जवळ असणारा ऑर्बिट जो आहे त्याची एनर्जी आणि नंतर आउटर शेलमधली एनर्जी ही वेगवेगळी असते. पुढं पहा काय म्हटलं आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. लक्षात घ्या, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर प्रोटॉनची जेवढी संख्या आहे तेवढं. जेवढी एखाद्या ॲटममध्ये प्रोटॉनची संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते. प्रोटॉनची संख्या जर 10 असेल एखाद्या ॲटममध्ये तर इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा 10च असते. 10 पॉझिटिव्ह चार्ज आणि 10 निगेटिव्ह चार्ज एकमेकांना न्यूट्रल करतात आणि म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. इथं म्हटलेलं आहे आपल्याला की देअर फोर द इलेक्ट्रिकल चार्जेस आर बॅलन्स्ड. जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन आणि म्हणून इलेक्ट्रिकल चार्ज हे सगळे बॅलन्स होतात आणि ॲटम बिकम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल आणि म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल बनतो. पुढं पहा काय म्हटलेलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर फाउंड इन ॲटम. तर प्रामुख्यानं जर पाहिलं तर 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर इलेक्ट्रिकली चार्ज. कोणावरती चार्ज आहे तर प्रोटॉनवरती चार्ज आहेत पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहेत निगेटिव्ह. विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये कोण असतं तर पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन असतात आणि इलेक्ट्रिकली न्यूट्रल न्यूट्रॉन्स असतात. पुढं म्हटलं आहे की व्हेअर आर द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस प्लेस्ड. व्हेअर आर द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व, तर आपण म्हणू की वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये अराउंड दी न्यूक्लियस. पुढं म्हटलेलं आहे की द मास ऑफ ॲन इलेक्ट्रॉन बिंग निग्लिजिबल. आपण पाहिलेलं आहे जसं एका प्रोटॉनचं मास हे 1 डाल्टन, एका न्यूट्रॉनचं माससुद्धा ॲप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन असतं. एका इलेक्ट्रॉनचं मास हे प्रोटॉनपेक्षा 1800 टाइम्स लेस असतं म्हणून ते निग्लिजिबल आपण म्हणतो. देअरफॉर द मास ऑफ ॲन ॲटम इज मेनली ड्यू टू प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. लक्षात घ्या, म्हणून ॲटमचं जे मास आहेत कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहेत न्यूक्लियसला. न्यूक्लियसमध्ये काय आहे तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनचं वजन आहेत, मात्र इलेक्ट्रॉन्सचं वजन हे निग्लिजिबल आहेत. म्हणून काय म्हटलेलं आहे की टोटल नंबर ऑफ द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द ॲटम इज ॲटोमिक मास नंबर ऑफ दॅट एलिमेंट. आपण आधी काय पाहिलं ॲटोमिक नंबर, आता काय पाहून राहिलो आपण ॲटोमिक मास नंबर. कार्बनमध्ये किती प्रोटॉन्स असतात तर 6, म्हणून ॲटोमिक नंबर किती कार्बनचा 6. कार्बन हाच जर ॲटम घेतला तर त्यामध्ये प्रोटॉन किती आहेत 6, आपलं न्यूट्रॉनही किती आहे 6. प्रोटॉन 6 न्यूट्रॉन 6 किती झाले तर टोटल न्यूक्लियॉन्स तर 6 अधिक 6 12 आणि त्यांना वजन आहेत, मास आहेत आणि म्हणून ॲटोमिक मास नंबर ऑफ कार्बन ॲटम हे किती होईल 12. ॲटोमिक नंबर किती आहेत कार्बनचा 6, ॲटोमिक मास नंबर किती आहे 12. ॲटोमिक नंबर कशाने रिप्रेझेंट केला जातो कॅपिटल झेडने. ॲटोमिक मास नंबर कशाने रिप्रेझेंट केला जातो कॅपिटल एने. द कन्व्हेन्शन टू डिनोट द ॲटोमिक सिम्बॉल ॲटोमिक नंबर अँड मास नंबर आर टुगेदर इज शोन ॲज फॉलो. पहा इथे दिलेलं आहेत, हे आपल्याला इथे लक्षात येतं. हे जर आपण पाहिलं इथं व्यवस्थित लक्षात येतं. समजा आपण कार्बन हा ॲटम घेतला, कशाने त्याचा सिम्बॉल काय आहे सी. कार्बनचा ॲटोमिक मास नंबर किती आहे 12, तो त्या सीच्या वर लिहिला जातो असा 12. आणि सीच्या खाली त्या सिम्बॉलच्या खाली काय दिसत आहेत आपल्याला झेड, तिथे काय असतो ॲटोमिक नंबर किती आहे कार्बनचा 6. ठीक आहे.
म्हणजे आपल्या लक्षात येतं कार्बन हा जो एलिमेंट घेतला त्या कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 12, जो डोक्यावर लिहिला जातो, वर लिहिला जातो, आणि ॲटॉमिक नंबर किती आहे 6, तो खाली लिहिला जातो. ऑक्सिजन जर घेतला आपण, हा ऑक्सिजन ओने रिप्रेझेंट केला जातो, त्याचा ॲटॉमिक नंबर आहेत, ॲटॉमिक मास नंबर आहेत 16, आणि ॲटॉमिक नंबर जो खाली लिहिला जातो तो आहे 8. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या 8च असते आणि न्यूट्रॉनची संख्याही 8 असते, आणि म्हणून प्रोटॉन आणि न्यूट्रॉन टोटल होतात 16, म्हणून ॲटॉमिक मास नंबर होतं ऑक्सिजनचं 16. या पद्धतीनं लिहिलं जातं. पुढं पहा काय म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आता इथेच एक्झाम्पलने सुद्धा सांगितलेलं आहे. द कन्व्हेन्शनल सिम्बॉल 12C6 means the atomic number, that is proton number of the carbon is 6 and the mass number of the carbon is 12. From this it is also learned that the nucleus of the carbon contain 12 minus 6 is equal to 6 neutron. त्यामध्ये 6 न्यूट्रॉन असतात, हे आपण पाहिलेलं आहे. इथे पहा काय म्हटलेलं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. असेच काही प्रश्न विचारलेले आहेत. जसं कार्बनचं पाहिलं तसं सिम्बॉल यूज्ड फॉर द ऑक्सिजन इज O. देर आर 8 प्रोटॉन्स अँड 8 न्यूट्रॉन्स इन इट्स न्यूक्लियस. फ्रॉम दिस डिटरमाइन द ॲटॉमिक नंबर Z अँड मास नंबर A ऑफ द ऑक्सिजन अँड अरेंज दिस इन द कन्व्हेन्शनल सिम्बॉल. हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ द कार्बन इज 6. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द कार्बन ॲटम. जर ॲटॉमिक नंबर 6 आहे तर इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल 6. पुढला प्रश्न आहे की अ सोडियम ॲटम कंटेन्स 11 इलेक्ट्रॉन्स. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ द सोडियम. 11 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे 11 प्रोटॉन आहेत, म्हणजे 11 प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज 11 आहेत, म्हणजे ॲटॉमिक नंबर किती तर 11. ठीक आहे. पुढला प्रश्न आहे ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ मॅग्नेशियम आर 12 अँड 24. मॅग्नेशियम हा जर एलिमेंट घेतला तर मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहेत, ॲटॉमिक मास नंबर 24 आहे. तर हाऊ विल यू शो दॅट बाय कन्व्हेन्शनल सिम्बॉल. तर आपण मॅग्नेशियम हा कसा रिप्रेझेंट केला जातो, Mg, कॅपिटल M स्मॉल g. ॲटॉमिक मास नंबर वर लिहिला जातो 24 वर, आणि ॲटॉमिक नंबर खाली लिहिला जातो 12 खाली, असा तो रिप्रेझेंट केला जाईल कन्व्हेन्शनली. त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे की द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ द कॅल्शियम आर 20 अँड 40 रेस्पेक्टिवली. डिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन द कॅल्शियम न्यूक्लियस. ॲटॉमिक नंबर 20 आहेत म्हणते. ॲटॉमिक नंबर 20 आहेत म्हणजे प्रोटॉन किती 20. ॲटॉमिक मास नंबर 40, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या किती आहे 40, त्यामध्ये प्रोटॉन किती आहे 20. तर टोटल 40मधून जर -20 केले तर न्यूट्रॉनची संख्या आपल्याला मिळते 20. डिस्ट्रीब्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स. ॲज पर द बोर्स ॲटॉमिक मॉडेल, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन द स्टेबल शेल. These shells have the definite energy. The shell nearest to the nucleus is called the first shell. हे पण आपण पाहिलेलं त्या चित्रामध्ये. The next shell is called second shell. A symbol N is used for ordinal number of shell. लक्षात घ्या, आपण ते बोर्सचं जे स्ट्रक्चर पाहिलं ते एकदा पुन्हा पाहू, म्हणजे तुमचा हा कन्सेप्ट अधिक व्यवस्थित लक्षात येईल. पहा, न्यूक्लियसच्या अगदी जवळचा शेल कोणता K, त्यालाच म्हटलं जातं फर्स्ट शेल. नंतरचा शेल आहेत L, त्याला म्हटलं जातं सेकंड शेल. नंतरचा शेल आहेत M, त्याला म्हटलं जातं थर्ड शेल. आणि सर्वात मोठा सर्कल म्हणजे आउटर मोस्ट शेल, त्या शेलचं नाव आहे N, त्यालाच म्हटलं जातं फोर्थ शेल सुद्धा. लक्षात आलं. आता हे लक्षात ठेवा आणि आपण समोरचा भाग शिकू. दीज शेल्स हॅव द डेफिनेट एनर्जी. प्रत्येकाची एनर्जी ही वेगवेगळी आहे. द शेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड द फर्स्ट शेल. द नेक्स्ट शेल इज कॉल्ड द सेकंड शेल. अ सिम्बॉल N. आता हा सिम्बॉल N जो आहे इज यूज्ड फॉर ऑर्डिनल नंबर ऑफ शेल. आता N म्हणजे हा न्यूट्रॉनने म्हणायचा आहे. हा N म्हणजे एक नंबर मानायचा आहे, ऑर्डिनल नंबर 1 2 3 4 असा. ठीक आहे. द शेल्स आर रेफर्ड टू बाय सिम्बॉल्स आर K L M N, जसं त्या चित्रामध्ये पाहिलं आपण. करस्पॉन्डिंग टू द ऑर्डिनल नंबर्स
एन ची व्हॅल्यू काय होईल, के शेलसाठी एन ची व्हॅल्यू 1, एल शेलसाठी एन ची व्हॅल्यू 2, एम शेलसाठी एन ची व्हॅल्यू 3 आणि एन या शेलसाठी एन ची व्हॅल्यू किती 4. द मॅक्सिमम नंबर्स ऑफ द इलेक्ट्रॉन a shell can contain is obtained by formula 2n square. हा जो फॉर्म्युला आहे यावरून तुम्हाला काय मिळतं, यावरून तुम्हाला त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन त्या शेलमध्ये राहू शकतात, म्हणजे के शेलमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती, एल शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात, एम शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात, हे तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून मिळते, जो फॉर्म्युला दिलेला आहे 2n स्क्वेअर. एन ची व्हॅल्यू काय टाकायची 1 2 3 4, के शेल असेल तर एन ची व्हॅल्यू काय होईल 1. ठीक आहे. मग आता ते इथेच पुढे सोडून दाखवलेले आहेत. हा टेबल पहा. सिम्बॉल KLMN, एन ची व्हॅल्यू काय होईल 1 2 3 4. आलं की नाही आलं लक्षात? पहा मी सांगतो. एल शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, इथे 3 इलेक्ट्रॉन्स, इथे आपलं 4, एन ची व्हॅल्यू काय झाली, इलेक्ट्रॉन नाही, 2 3 4, 1 2 3 4. मग फॉर्म्युला यामध्ये किंमत टाका. फॉर्म्युला आहे आपला 2n स्क्वेअर. मग 2 इंटू एन म्हणजे 1 स्क्वेअर, 2 इंटू 1 स्क्वेअर म्हणजे काय होईल ते 1 स्क्वेअर 1च होतं. 2 इंटू 1 म्हणजे 2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द के शेल इज 2 इलेक्ट्रॉन्स. जे के शेल जो आहे नियरेस्ट शेल टू द न्यूक्लियस, त्यामध्ये इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम संख्या, जास्तीत जास्त संख्या किती 2. आता एल शेलमध्ये किती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असतात ते पाहू. एनची व्हॅल्यू किती झाली 2, म्हणून इथे फॉर्म्युला कसा बनेल 2 इंटू 2 स्क्वेअर. ठीक आहे. चला सोडवा. 2 स्क्वेअर बरोबर किती होईल 4 आणि 4 इंटू अलीकडले 2, 4 इंटू 2 8. म्हणून इलेक्ट्रॉनची संख्या एल शेलमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची संख्या होईल 8. एम शेल, एनची व्हॅल्यू 3, ऑर्डिनल नंबर किती आहे 3. चला फॉर्म्युला वापरा 2n स्क्वेअर. 2 इंटू एनची व्हॅल्यू किती झाली 3 स्क्वेअर. 3 स्क्वेअर बरोबर किती होतं 9. 9 इंटू 2 बरोबर किती 18. म्हणून कोणत्या शेलमध्ये, एम शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती 18. आता तसंच 4 मध्ये तुम्हाला काढता येईल आपलं एन शेलमध्ये 2 इंटू 4 स्क्वेअर. 4 स्क्वेअर बरोबर किती होईल 16. 16 इंटू 2 32. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द एन शेल हे 32. म्हणजे के शेलमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात 2. एल शेलमध्ये 8, एम शेलमध्ये 18, एन शेलमध्ये 32. आलं की नाही लक्षात? मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स हे आपण या फॉर्म्युल्यावरून काढलं. माझ्या मते तुम्हाला चांगलं समजलेलं असेल. हा टेबल सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. पुढे पाहू. राईट द मॅक्झिमम नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन इन शेल युझिंग द अबाउ टेबल. हा टेबल कंप्लीट करा. के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल. ठीक आहे. एवढा भाग, यावर आधारित सर्व प्रश्न जे यूज युअर ब्रेन पॉवर वगैरे अतिशय सोपे आहेत आणि त्याची उत्तरं पण मी तुम्हाला सांगितलेली आहेत. हे सगळं सोडवा आणि या ठिकाणी हा आपण व्हिडिओ थांबवू. पुढला भाग पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे.